नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख, रिटायर्ड प्रोफेसर, पदव्युत्तर भूगोल विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्रो, आज मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या आवडीचा एक विषय, तो म्हणजे स्वप्न, याच्यावरती बोलणार आहे. स्वप्नाची दुनिया कोणाला आवडत नाही? स्वप्नाबाबत असणारं कुतूहल आणि आवड हे आपल्याला सर्वांनाच आहे माहिती आहे. स्वप्न हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे, ते तुम्हाला माहीतच आहे. स्वप्न न पडणारा माणूस मिळणं शक्य नाही. स्वप्नाविषयी मानवाला नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. मित्र, स्वप्न कसलीही असू शकतात, त्याला नेमकं कुठलं कारण असू शकत नाही. अनपेक्षितरित्या आपणाला स्वप्न पडत असतात, त्याचं कारण कुठलंही असू शकतं. कुणाला त्यात आपल्या भावी घटनांची पूर्वतुलने दिसतात, म्हणजे आपण भविष्यात काय करणार आहोत, म्हणजे त्याच्या विचारानुसार ते त्याला तशा स्वरूपाची तुम्हाला स्वप्ने पडत असतात. तर काही कुणाला होऊन गेलेल्या गोष्टींची किंवा घटनांचे प्रतिबिंब आढळतात तुमच्या त्या स्वप्नामध्ये. कुणाला त्यात भगवंताची लीला पाहावीशी वाटते, तर कुणाला त्या स्वप्नांचा भेद करून त्याच्या पलीकडे जाण्याची ठाण लागते. म्हणूनच निरनिराळ्या दृष्टिकोनातून मानवाने स्वप्नाकडे बघितले आहे. भारतीय जीवनशास्त्रज्ञांनी स्वप्नाच्या संपूर्ण प्रक्रियेचा मूलस्पर्शी अभ्यास केलेला आहे. स्वप्न, जागृती इत्यादीच्या तुलनात्मक अभ्यासातून त्यांनी मानवी मनाचा तोल गाठलाय. या अभ्यासातून मानवी मनाचे खरे स्वरूप समोर आणलेले आहे. मित्रो, हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या भारतीयांच्या मानवी मन एक मंदिर आहे. म्हणजे आपल्या मनाला एक मंदिर समजलेलं आहे. या मंदिराला 4 दालने आहेत. यापैकी पहिले, अगदी समोरचे दिसणारे पहिले दालन म्हणजे जाणीव किंवा जागृती. त्याला इंग्रजीमध्ये कॉन्शियस माइंड असं म्हणतात. हे आपलं पहिलं दालन आहे, मनाचं हे पहिलं दालन आहे. त्याच्या पलीकडे थोडं आत गेल्यानंतर तुम्हाला दुसरं दालन दिसेल, आणि ते दुसरं दालन म्हणजे अर्ध जाणीव. याच अर्ध जाणीव अवस्थेमध्ये आपल्याला स्वप्न पडत असतात. इंग्रजीमध्ये त्याला सबकॉन्शियस माइंड असं म्हटलं जातं. त्याच्या पलीकडे तिसरं दालन नेणीव, सुषुप्ती, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला अनकॉन्शियस माइंड असं म्हटलं जातं. अनकॉन्शियस माइंड. आणि महत्वाचं, त्याच्याही पलीकडे चौथं दालन किंवा अखेरचे चौथे दालन जाणीवेतील जाणीव, तुर्या अवस्था, जाणीवेतील जाणीव, तुर्या अवस्था, ध्यानामधील, म्हणजेच सुपर कॉन्शियस माइंड इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं जातं. ही अवस्था फक्त आपणाला माहिती आहे. बाळूमामा किंवा स्वामी समर्थ किंवा गजानन महाराज अशा सारख्या लोकांना, जे कायमस्वरूपी ध्यान अवस्थेत असतात, त्यांच्या बाबतच ही गोष्ट होऊ शकते. मित्र, आपल्याला माहिती आहे, जाणीवेचं म्हणजे कॉन्शियस हे दर्शनी दालन आपल्या सर्वांच्याच परिचयाचं आहे. पहिलं दालन आहे ते आपल्या सर्वांचा परिचयाचं आहे. अर्ध जाणीव म्हणजे त्यात पुढचं जे दालन आहे, सबकॉन्शियस माइंड, ही स्वप्नावस्था निर्माण करत असते. नेणीव, तिसरं जे दालन आहे अनकॉन्शियस माइंड, ह्याच्यामध्ये आपले संचित संस्कार गाढ झोपे गेलेले असतात. याचा अर्थ असा, आपल्या मनावर हजारो वर्षापासून काही परंपरा आपल्या मनावर बिंबलेल्या आहेत किंवा संस्कार बिंबलेले आहेत. हे संस्कार आपण सहजासहजी सोडत नाही. तर अशा यांना गाढ झोपलेले संस्कार असं म्हटलं गेलेलं आहे या ठिकाणी. आणि चौथं सुपर कॉन्शियस माइंड म्हणजे जाणीवेतील जाणीव किंवा तुरीय अवस्था, हे अतिंद्रिय बोधाचे असतं. म्हणजे या
सुपरकॉन्शियस माइंडमध्ये व्यक्ती ब्रह्मांडामध्ये संचार करू शकते. जसं मग अशी उदाहरण दळ बाळूमामा किंवा स्वामी समर्थ किंवा गजानन इत्यादी लोक. याच ठिकाणी म्हणजे सुपर कॉन्शियस माइंड जेव्हा चौथं दालन तुम्ही त्या जाताच त्याच ठिकाणी तुम्हाला आत्मदेव परब्रह्म जाणवतो किंवा असतो. मित्र, आपलं शरीर म्हणजे आपलं मन म्हणजे सूक्ष्म शरीर किंवा सूक्ष्म शरीर म्हणजे मन. कारण सूक्ष्म शरीराचे जे 4 घटक आहेत, चेतना, मनस, अहंकार आणि बुद्धी, या 4 घटकांनी मिळून सूक्ष्म शरीर बनलेलं असतं आणि त्यालाच मन म्हटलं जातं. मित्र, रात्रीच्या वेळेला आपल्या झोपेत आपण जेव्हा झोपलेला असतो त्यावेळेला भौतिक शरीरातून सूक्ष्म शरीर हे बाहेर पडतं. सूक्ष्म शरीर हे बाहेर पडतं आणि प्रवास करत असतं. कुठं? ब्रह्मांडात प्रवास करत असतं. तेव्हा ते तरुण आणि सुंदर दिसतं, अतिशय चांगल्या पद्धतीनं. अर्थात हे आम्हाला सर्वांना दिसणार नाही. हे फक्त दिव्यदृष्टी असणारे लोक जे असतात किंवा ज्या व्यक्ती असतात अशाच लोकांच्या डोळ्यांना हे दिसू शकतं. सर्वसामान्य व्यक्तीच्या लोकांना किंवा डोळ्यांना ते दिसू शकणार नाही. अशी दिव्यदृष्टी हे फक्त योग्यांच्याकडेच असू शकते. सूक्ष्म शरीर जेव्हा बाहेर प्रवास करते तेव्हा अनेक घटना घडत असतात आणि त्याच घटना आपण स्वप्नात पाहत असतो. परंतु आपल्या मेंदूमध्ये अशी अंगीभूत व्यवस्था असते की ज्यामुळे रात्रीच्या प्रवासातील हे आठवणीचे बारकावे जे असतात ते पुसले असतात. याचा अर्थ जेव्हा तुम्ही स्वप्नातून जागे होता त्यामुळे तुम्हाला सर्व स्वप्न आठवत नाही. थोडंसं पुसटचं थोडं आपल्याला काहीतरी त्याच्यातलं आठवत असतं. त्याचं कारण हे असे मुळातच बुद्धीमध्ये अशी अंगीभूत व्यवस्था केलेली असते. जाग आल्यानंतर सूक्ष्म शरीराच्या प्रवासाच्या काही आठवणी आणि मुळात आपल्या अंगीभूत असणाऱ्या काही आठवणी ह्या दोघांची सरमिसळ होते, मिसळतात आणि स्वप्न पडत असतात. म्हणजेच स्वप्न कशाला म्हणतात? तर स्वप्न हे आपल्या अंतर्मनातील विचारांचं ढोबळ मिश्रण असतं. स्वप्न हे आपल्या अंतर्मनातील विचारांचं ढोबळ मिश्रण असतं किंवा स्वप्न म्हणजे एक प्रकारे सुप्तावस्थेतील आभास होय. भास झाला म्हणतो ना, तुम्हाला स्वप्न पडलं, झोपेत कोण तुमचा मित्र जवळ आला, चटकन तुम्ही जागेवरून पाहता तो नसतो, म्हणजे आपण त्याला भास झाला म्हणतो. तसंच स्वप्नाची व्याख्या तशा स्वरूपात केली असते. दिवसभर आपले असणारे हे ज्ञात मन पूर्णपणे कुठल्या ना कुठल्या उद्योगात असतं किंवा कुठल्या ना कुठल्या व्यवहारात गुंतलेलं असतं आणि अगदीच काय नसेल तर कुठलं ना कुठलं मनोरंजन तो करत असतो, म्हणजे त्यात गुंतलेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या इच्छा, अपेक्षा, विचार हे सगळेच दबलेल्या अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळतात. मात्र रात्री या दबलेल्या इच्छा, अपेक्षा, विचार हे सगळे मोकळे सुटतात आणि स्वप्नचित्रे रंगवतात. विविध चित्रे किंवा विविध विचित्र चलचित्रे किंवा सिनेमा म्हणा साध्या भाषेत ते आपल्याला दाखवत असतात. कशी आपली प्रज्ञा, दृश्य दर्शन, सर्व वस्तू, विचार, विकार किंवा अनेक प्रसंग इत्यादी त्या स्वतःच चित्र बनतात. ह्या गोष्टी स्वतःच चित्र बनतात व खेळत राहतात आणि यालाच आपण स्वप्न म्हणत असतो. मित्र, दिवसा आपण देवा स्वप्ने पाहतो. ती स्वप्ने आपण उघड्या डोळ्यांनी किंवा अर्ध डोळ्यांनी पाहत असतो किंवा तसे मनोरंजन आपण करत असतो. मात्र रात्रीची स्वप्ने ही झाकोळलेल्या डोळ्यांना दिसतात. रात्री आपण अर्धे जागे असतो, अर्धे झोपेत असतो किंवा मूर्छित असतो म्हणा, अशा अवस्थेत आपण असतो आणि अशा अवस्थेत आपण दररोज अनेक स्वप्ने पाहत असतो. हा प्रत्येकाला अनुभव आहे, असावा किंवा आहे. तेव्हा आपण जागे होतो, झोपेतून जेव्हा आपण जागे होतो त्याचा आपण अर्थ शोधायचा प्रयत्न करत असतो. हे असं स्वप्न का पडलं, काय होतं, त्याचं कारण काय, अशा पद्धतीने आपण त्याचा अर्थ शोधत बसतो. मात्र यावेळेला मन जे असतं
ह्या दोन्ही अवस्थेत जागृत असतं, परंतु बेसावध, जागृत पण असावध अशा पद्धतीनं असतं. तरी स्वप्नाचे स्पष्टीकरण शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. मित्र, सिग्मंड फ्राईड किंवा ॲडलर इत्यादी मनोविश्लेषणवादी हे ते जे तत्वे किंवा जे अभ्यासक असतात, यांच्या मते आपणाला स्वप्नात दिसलेली चित्र किंवा स्वप्नात दिसलेला साप किंवा काळा माणूस किंवा पांढरा हत्ती इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसत असतात. मित्र, त्यात काहीही तथ्य नसतं, ते सगळं खोटं असतं म्हटलं तरी चालेल. आपण प्रत्यक्षात जेव्हा झोपतो तेव्हा लगेच झोप लागत नाही, आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. त्यावेळी अशा अवस्थेत वरच्या जागृत जाणीवेला थोडीशी किंवा पहिलं दालन जी जागृत जाणीव असते ना, त्याला थोडीशी विश्रांती मिळते. आणि याच अवधीमध्ये नेणीव किंवा सुप्त मन गतिमान होऊन कृतिशील बनते. या अवस्थेत या नेणीवमध्ये ज्या क्रिया असतात त्यालाच आपण स्वप्न म्हणतो. त्यांच्या या क्रियाशील रचना, भाषा, प्रतिमा, विलक्षण कल्पना, कल्पित धारणा यांची चलचित्र आपण पाहत असतो. आणि या सर्वांचं मिश्रण किंवा एक विस्कळीत कथाच निर्माण होते. आणि हे सारे एकत्र येऊन स्वप्ने तयार होतात. हे सर्वांचं मिश्रण म्हणजेच आपल्याला स्वप्न तयार पडलेत असं म्हणतो. त्याच्यामुळेच आपल्याला नेमकेपणा काय आहे याची आपल्याला कल्पना येत नाही. मित्र, दिवसा आपले मन जागृत असतं किंवा सांसारिक गोष्टीमध्ये विचार करत असतो, मात्र नियोजनपूर्वक नाही. किंवा काही गैरमूल्याच्या बाबतीतच आपण विचार करत असतो, पटकन विचारतो की त्याच्यात पण पाठीमागे लागतो किंवा त्याच्यात अडकलेला असतो असं म्हटलं तरी चालेल. कारण आपणा विचाराचे नियमन नसते. विचार ह्या गोष्टी सर्व काय आपण विचारपूर्वक करत नसतो, अनपेक्षित त्या घडत असतात. तर त्याच गोष्टीचे दळण पुन्हा पुन्हा दळत असते. त्याच गोष्टीचा आपण विचार पुन्हा पुन्हा करतो. आपल्याला स्वतःला अनुभव आहेच त्याचा. यावेळी मनाला क्षणभर थांबून, महत्वाचं बघाय, यावेळी मनाला क्षणभर थांबून स्वतःच्या कृतीचं सावधपणे निरीक्षण करण्याचं माहीत नसतं किंवा त्याला तसा वेळही मिळत नाही. सारांश रूपाने किंवा निष्कर्ष काय आहे याचा पाहायचं. जर मित्र तुम्ही दिवसभर अंतर्मुख होऊन, याला उपाय काय, दिवसभर अंतर्मुख होऊन तटस्थपणे आपल्या कृतीचे, आपण जे काही कृती करतो त्याचं किंवा आजूबाजूच्या जगाचे सावधपणे निरीक्षण केले तर स्वप्नांची गरज भासणार नाही. किंवा दुसरा पर्याय, दिवसा स्वप्ने मुक्तपणे पडू दिली म्हणजे योग्य पद्धतीनं विचार करून तुम्ही करत असाल आणि तशा स्वरूपातलं ते जे स्वप्न जर असेल किंवा त्याचे तटस्थपणे अवलोकन केले, एखादी गोष्ट तुमच्या मनात विचार आला त्याच्यावर तटस्थपणे अवलोकन केले तर रात्रीचं प्रयोजन, स्वप्नांचं प्रयोजन राहणार नाही. तुम्हाला गाढ झोप लागेल, शांतपणे झोपू शकाल आणि सकाळी ताजेतवाने होऊन उठाल. मित्र, नेहमीच आपल्याला प्रश्न पडत असतो, मला अनेक जणांनी विचारलेलं होतं की पहाटेची स्वप्ने खरी ठरतात, ती खरी आहेत की खोटी आहेत, किंवा शुभ असतात की अशुभ असतात, असे आपण प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न कितीतरी वेळा कदाचित येऊन गेला असेल. ती स्वप्न खरी असतात की खोटी असतात, शुभ असतात की अशुभ असतात, याला कसलाही अर्थ नसतो आणि आधारही नसतो. नमस्कार. आपणाला जर हे आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील किंवा शंका असतील तर मला तुम्ही विचारू शकता. नमस्कार.